बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. तर उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला. राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश. इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळी या ठिकाणी संयुक्त मेळावा होणार. मुंबईच्या विकासाचे विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार. फडणवीसांच्या मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शोही असणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन. सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो. पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी 1165 उमेदवार रिंगणात. काल अखेरच्या दिवशी 969 उमेदवारांकडून अर्ज मागे. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदोरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप. तर भाजप उमेदवार गणेश कळमळकर यांचा मुख्यमंत्र्यांना फोन. बाबूराव चांदेरेंच्या मुलाला तडीपार करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवार यांच्यामध्ये फ्री स्टाईल राडा. अर्ज माघारी घेण्यासाठी जाताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून गेल्याचा आरोप. तर राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रअवतार. सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल. भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कुणी दोषी असतो का, सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचा सवाल. पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप. तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीपर्यंत वाढल्या. आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका. पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो. बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का, पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं उत्तर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार. संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा. घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी. 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत सहाय्यता निधीचाही समावेश. सूर्याची पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका. तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं प्रत्युत्तर. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त. सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका. राज्याच्या उर्वरित भागातही पारा घसरला.